Hello students. So in the present video lecture we are going to see the further part of the resonance. There are basically two type of resonance or mesmeric effect. Two type of resonance or mesmeric effect. One we call positive and the next one we call the negative one. So let us see what exactly the positive resonance effect. Positive resonance, or it is called positive mesmeric effect. Positive resonance or positive mesmeric effect. What and all things are happening here? In this effect, pi electron displace away from functional group. In this effect, pi electron displace away from functional group. Positive charge formation on functional group. Positive charge formation on functional group. And very important is functional group have lone pair electron. Function group have lone pair electron. Now see here. Example. CH2 double bond CH, CH double bond CH, NH2. Here is the lone pair electron. Functional group have lone pair electron. त्याच्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो याला की ॲटम ऑफ फंक्शन ग्रुप. Key atom of function group contain lone pair electron. Now here nitrogen is a key atom. Key atom कशाला म्हणायचं? हे कॉन्जुगेटेड सिस्टम आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ह्या कॉन्जुगेटेड सिस्टमला जो ॲटम अटॅच असतो त्याला आपण की ॲटम असं म्हणतो. त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग हे इलेक्ट्रॉन असे इथं शिफ्ट होतील, हा पुढे सरकेल आणि हा इथे येईल. मग याच्यावरती आता कशा पद्धतीने चार्ज तयार होतील? तर इथं मी रेझोनन्स लिहितो. CH2 डबल बॉन्ड असलेलं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड होणार. हे इथे सिंगल बॉन्ड होणार, हे इथे डबल बॉन्ड होणार आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार. राईट? हे असं आहे. आता फंक्शन ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. फंक्शन ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि हे फंक्शन ग्रुपवरती लोन पेअर आहे. अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी असते. आता उदाहरणार्थ दुसरं उदाहरण देऊ शकतो आपण. CH2 डबल बॉन्ड CH, OH लोन पेअर. OH हे फंक्शन ग्रुप आहे. याच्यावर हे शिफ्ट झालं, इथं हे शिफ्ट झालं, याचा मायनस चार्ज येणार, सिंगल बॉन्ड होणार, इथं डबल बॉन्ड होणार, OH होणार, ऑक्सिजनवर प्लस चार्ज येणार. हे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह मेसमेरिक इफेक्ट आपल्याला सांगता येतं. दिस इज अ पॉझिटिव्ह मेसमेरिक इफेक्ट. राईट? आता पहा,
एक्झाम्पल, OCS3 इथं लोन पेर आहेत. मग हे लोन पेर इथं शिफ्ट होणार, हे इकडे शिफ्ट होणार, हे इकडे शिफ्ट होणार. अशा पद्धतीने जर OCS3 OH NH2 बेन्झिनला जर अटॅच असतील तर त्याला आपल्याला प्लस M इफेक्ट म्हणायचं आहे. कुठला इफेक्ट म्हणायचा आहे? प्लस M इफेक्ट असं म्हणायचं आहे. आता आपण इकडे जाऊया, मायनस किंवा निगेटिव्ह रेझोनन्स किंवा त्यालाच निगेटिव्ह मेसोमेरिक कसं म्हटलं जातं, काय कंडिशन आहेत. इन दिस इफेक्ट pi electron displace. In this effect, pi electron displace towards functional group. Formation of negative charge on functional group. निगेटिव्ह चार्ज तयार होतो फंक्शन ग्रुपवरती. आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन काय, की ॲटम हॅव मल्टिपल बॉन्ड with electronegative atom. Key atom have multiple bond with electronegative atom. हे कंडिशन आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं. इलेक्ट्रोनिगेटिव्ह मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. आता हे पहा या ठिकाणी एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड OH. आता हे अल्डिहाइड हे फंक्शन ग्रुप आहे, त्याच्यातला कार्बन हा की ॲटम आहे आणि तो ऑक्सिजन या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमसोबत डबल बॉन्ड आहे. मग हे कॉन्ज्युगेशन आहे, डबल सिंगल डबल. मग काय करणार, इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होणार, हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार. मग याच्यामध्ये काय होईल, CH2 CH डबल बॉन्ड O मायनस हे H, याच्यावर प्लस येईल, ऑक्सिजनवर मायनस येईल, ऑक्सिजनवर या ठिकाणी मायनस येईल, असं तयार होईल. ठीक आहे. हे पहिलं एक्झाम्पल झालं. परत आता दुसरं एक्झाम्पल हे पहा, CH2 CH CH डबल बॉन्ड CH N डबल बॉन्ड O असं आहे हे. आता याच्यातला की ॲटम कोण आहे, जो की कॉन्ज्युगेटेड सिस्टमला अटॅच आहे, तो आहे नायट्रोजन. मग नायट्रोजनवर या ठिकाणी ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमसोबत मल्टिपल बॉन्ड आहे. तर मग काय होणार, हे इथं शिफ्ट होणार इलेक्ट्रॉन, इथं शिफ्ट होणार आणि हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार. म्हणजे मल्टिपली बॉन्ड विथ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर असेल, मल्टिपल बॉन्ड विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर असेल तर त्या ठिकाणी काय होतं, इन दॅट केस देर इज शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे काय होणार, CH2 डबल असलेलं सिंगल बॉन्ड होईल, फिर डबल बॉन्ड होईल, फिर सिंगल बॉन्ड होईल, फिर डबल बॉन्ड N आणि हे ऑक्सिजनवर मायनस असं तयार होईल, इथं प्लस तयार होईल. अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमसोबत मल्टिपल बॉन्ड. आता समजा दुसरं उदाहरण, हे पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण. आता आपण जर तिसरं उदाहरण घेतलं तर असं राहील, CH2 डबल बॉन्ड CH C ट्रिपल बॉन्ड N. असं नाही की डबल बॉन्डमध्येच या ठिकाणी होणार, ट्रिपल बॉन्डमध्ये पण असेल तर होणार. हा इथे शिफ्ट होईल, हा इकडे शिफ्ट होईल. कार्बन हा की ॲटम आहे, तो मल्टिपल बॉन्ड विथ द नायट्रोजन आहे. हे काय होणार, CH2 सिंगल बॉन्ड होईल, हे डबल बॉन्ड होईल, हे CH होईल, C
डबल बॉन्ड होईल एन, नायट्रोजनवर मायनस येईल, कार्बनवर इथे प्लस येईल. अशा पद्धतीनं हे पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि निगेटिव्ह रेझोनन्स हे जे आहे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हे जे मी अंडरलाईन करतो आहे, दिस पॉईंट यू हॅव टू रिमेंबर, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि निगेटिव्ह म्हणलं की हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, विसरायचं नाही. पॉझिटिव्ह म्हणजे फंक्शन ग्रुपमध्ये जर एखादा की ॲटम जर लोन पेअर असणारा असेल, मग कोण असतात लोन पेअर असणारे? ऑक्सिजन असते, नायट्रोजन असते, किंवा फॉस्फरस असते, किंवा सल्फर असतं, किंवा क्लोरीन, ब्रोमिन वगैरे असतं. तर अशा पद्धतीचे जे असतील तर ते पॉझिटिव्ह असतील. मल्टिपल बॉन्डेड विथ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, की ॲटम जर मल्टिपल बॉन्ड विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं मायनस इफेक्ट या ठिकाणी दाखवेल. सो दीज आर द मायनस इफेक्ट अँड द प्लस इफेक्ट हिअर. ओके, तर आपण या ठिकाणी पाहूया की रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याला कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर का म्हणतात, आणि हायब्रिड स्ट्रक्चर म्हणजे काय. आता पहा, हे बेंझिन आहे. आता बेंझिनमध्ये ह्याच्या डबल बॉन्डच्या पोझिशन बदलून हे इथं शिफ्ट झालं, हे इथं शिफ्ट झालं, हे इथं शिफ्ट झालं. ह्याला डबल बॉन्डच्या पोझिशन या ठिकाणी बदलून हे एक स्ट्रक्चर नवीन या ठिकाणी तयार झालं. हे एक नवीन इथे स्ट्रक्चर तयार झालं. तर या दोन्हीला मिळून या ठिकाणी, ह्या दोन्हीला मिळून या ठिकाणी असं स्ट्रक्चर तयार होतं आहे. या दोन्ही स्ट्रक्चरला काय म्हणतात? रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणतात. रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे जेवढे पॉसिबल असतात त्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणतात, आणि त्यांना मिक्स करून जो स्ट्रक्चर तयार होतो त्याला रेझोनन्स हायब्रिड म्हणतात. रेझोनन्स हायब्रिड हा मोस्ट स्टेबल असतो. हा जो असतो तो मोस्ट स्टेबल असतो. आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देऊ आपण. समजा हे डबल बॉन्ड ओ मायनस आहे, हे इकडं शिफ्ट झालं, हे इकडं गेलं. आता हे काय होणार? हे ओ मायनस होणार आणि हे डबल बॉन्ड ओ होणार. हे दोन्ही जे स्ट्रक्चर आहेत हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, आणि या दोघांना मिक्स करून जो स्ट्रक्चर तयार होतो हा इथं डॉट डॉट डॉट, इथं डॉट डॉट, म्हणजे एक बॉन्ड तर फिक्स आहे दोघांमध्ये, एक बॉन्ड तर फिक्स आहे दोघांमध्ये. पण हा डबल बॉन्ड कधी इथे असतो, तर तो डबल बॉन्ड कधी इथे असतो. म्हणजे त्याला काय करतो आपण? अर्ध अर्ध डिस्ट्रीब्यूट करतो, पार्शियली याला आणि पार्शियली याला. कधी मायनस इथे तर कधी मायनस इथे. याला म्हणतात रेझोनन्स हायब्रिड. ओके, आता समजा उदाहरणार्थ हा असा कंपाऊंड आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 इथे प्लस आहे, करेक्ट आहे. मग रेझोनन्स कसं लिहितो आपण? इकडे शिफ्ट करतो, प्लसकडे जात असतो. मग हे काय होणार? CH2 CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी काय होणार? प्लस होणार, हे CH2. हे दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर झाले. आता रेझोनन्स हायब्रिड कसं लिहिणार? हाऊ वी राईट द रेझोनन्स हायब्रिड? रेझोनन्स हायब्रिड आपण असं लिहिणार, CH2 CH CH2 इथं पार्शियल बॉन्ड, इथं डेल्टा प्लस, असं लिहिणार. त्याला म्हणतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि ते रेझोनन्स हायब्रिड. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे काय नियम आहेत. व्हॉट आर द रूल्स फॉर रायटिंग द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. रेझोनेटिंग स्ट्रक्चर लिहिण्यासाठी काही नियम असतात का? बरोबर आहे, त्यांना या ठिकाणी फॉलो करायचं असतं का? ओके, यस. आपण पाहूया इथं वन बाय वन. रूल्स फॉर रायटिंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे पहा, पहिलं रूल नंबर 1. रूल नंबर 1. While writing resonating structure, only position of double bond, negative, positive or lone pair changes. No change in
पोजिशन ऑफ एनी ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. फक्त डबल बॉन्डच्या पोझिशन बदलायचं असतं रेझोनन्स म्हणजे, किंवा निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्जची पोझिशन बदलायची असते. कोणताच ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम बदलायचा नसतो. कसं पहा, हे CH2 डबल बॉन्ड C या ठिकाणी CH C डबल बॉन्ड OH ही पोझिशन आपण बदलली. डबल बॉन्ड O मायनस होणार, इथे हे प्लस होणार. डबल बॉन्डची पोझिशन बदलली आपण फक्त. पण तुम्ही जर असं लिहित असाल H डबल बॉन्ड O CH2 डबल बॉन्ड O CH3. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट केलात, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केलात, हा H याच्याकडे घेऊन गेलात. आता हा CH2ला CH2 लिहिलात, हा डबल बॉन्ड लिहिलात, इथे OH केलात आणि हा CH3 लिहिलात. तुम्ही याचा हायड्रोजन ऑक्सिजनला दिलात, हायड्रोजनची पोझिशन बदलली. दिस इज नॉट रेझोनन्स. याला रेझोनन्स म्हणायचं नाही. दिस इज नॉट रेझोनन्स. ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमची हालचाल करायची नाही. रूल नंबर 2. रूल नंबर 2. वॅलेन्सी ऑफ any atom should not violate violence during resonance. Valency of any atom should not वायलेन्स ड्युरिंग रेझोनन्स. म्हणजे आता कसं आहे, ऑक्सिजन आहे, जास्तीत जास्त तो किती 3 बॉन्ड बनवू शकतो, बरोबर आहे. रेझोनन्समध्ये त्याला चौथा बॉन्ड बनवायचा नाही. ऑक्सिजन चौथा बॉन्ड बनवत नाही. नायट्रोजन जास्तीत जास्त तो 4 बॉन्ड बनवू शकतो, त्याचा 5वा बॉन्ड बनवायचा नाही. म्हणजे रेझोनन्सचं स्ट्रक्चर लिहिताना आपण कोणत्याही ॲटमची वॅलेन्सी एक्सीड होता कामा नये, जास्त होता कामा नये. त्याच्या वॅलेन्सी किती आहे त्या नियमामध्ये बसूनच ते स्ट्रक्चर लिहायचं. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. रूल नंबर 3. ऑल रेझोनेटिंग structure have same pair of electron and unpaired electron. आपण कोणत्याच स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉन कमी किंवा जास्त करू शकत नाही. कोणत्या स्ट्रक्चरमध्ये वाढवलं, कोणत्या स्ट्रक्चरमध्ये कमी केलं असं करू शकत नाही आपण. वी कॅनॉट डू दॅट. म्हणजे आपल्याला तो हक्क, तो अधिकार नाही आहे इलेक्ट्रॉन कमी किंवा जास्त करायचा. जे इलेक्ट्रॉन आहेत, जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन तिकडे राहतात. आता कसं आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी समजा हा स्ट्रक्चर आहे, इथे लिहितो आहे CH2 डबल बॉन्ड CH2 फ्री रेडिकल. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय लिहिणार, हे डबल बॉन्ड इकडे लिहायचं आहे, इथे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड इकडे, इथे असं लिहायचं आहे. येतं लक्षात? दिस. हे रूल नंबर 3 झाला की बाबा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा रूल काय, सर्वात महत्त्वाचा रूल हा आहे की कोणत्याच ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला तुम्हाला शिफ्ट करायचं नाही. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा रूल काय की तुम्हाला वॅलेन्सी कोणतीच या ठिकाणी कोणाचीच वाढवता येत नाही.
नेक्स्ट तिसरा रूल काय या ठिकाणी की बाबा प्रत्येकामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असले पाहिजेत, ते बदलता कामा नये, ते चेंज होता कामा नये, राईट. तर या ठिकाणी हे महत्त्वाचे रूल या ठिकाणी होते, इम्पॉर्टंट रूल या ठिकाणी होते. रेझोनन्स लिहित असताना, रेझोनेटिंग स्ट्रक्चर लिहित असताना, इथे लक्षात. आता आपण पाहूया काही कंडिशन आहेत, कंडिशन फॉर स्टॅबिलिटी ऑफ ए रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा रूल्स फॉर स्टॅबिलिटी ऑफ ए रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणतं स्टेबल असेल, कोणतं लेस स्टेबल असेल, हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. का तर हे जे असतात, नेक्स्ट रूल जे आहे, रूल नंबर 4, एनर्जी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर नियरली सेम. नियरली सेम असते म्हणजे सर्वांची सारखीच असते नाही, पण जवळजवळ सारखं असतं, नियरली सेम असतं, राईट. जो मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग असतो, मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग मीन्स स्टेबल, त्यांच्यातला जो स्टेबल आहे, वन हॅव लेस एनर्जी. जो स्टेबल आहे तो लेस एनर्जी असतो, ओके, लेस एनर्जीचा असतो. रेझोनन्स हायब्रिड इज least energy and most stable structure. रेझोनन्स हायब्रिड जो असतो त्याची एनर्जी सर्वात कमी असते आणि तो मोस्ट स्टेबल असतो. हे या ठिकाणी एक रूल याच्यामध्ये आहे, राईट आहे. आता स्टॅबिलिटीसाठीच्या काही कंडिशन आहेत, महत्त्वाच्या कंडिशन आहेत, ते आपण इकडे पाहूया. स्टॅबिलिटीसाठीच्या कंडिशन्स कसं असतंय. कंडिशन नंबर 1 की न्यूट्रल म्हणजे विदाउट चार्ज, विदाउट चार्ज्ड स्ट्रक्चर is most stable than polar or charged structure. आता कसं, उदाहरणार्थ आपल्याकडे दोन स्ट्रक्चर आहेत समजा, आता CH3 डबल बॉन्ड OOH, राईट, असं आहे. CH3 हा लोन पेअर काय, हा लोन पेअर इथं शिफ्ट झाला, हे इकडे शिफ्ट झालं, हे झालं O-, हे डबल बॉन्ड आलं, हे OH, हे प्लस झालं. हे जे विदाऊट चार्जवालं जे आहे ना, विदाऊट चार्ज, हे स्टेबल असते ह्याच्यापेक्षा. कधीही एवढं लक्षात ठेवायचं, स्टेबल असते बाकीच्यापेक्षा. आता बघा रूल नंबर 2. रूल नंबर 2 मध्ये काय येतं आहे, स्ट्रक्चर विथ मोर नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड, नंबर ऑफ बॉन्ड ज्याच्यामध्ये जास्त असतील, मोर नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड
इज मोर स्टेबल. इज मोर स्टेबल. आता उदाहरणार्थ काय, CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2, हे इथं शिफ्ट होणार, हे इथं शिफ्ट होणार. CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, CH2 मायनस, इथं प्लस राहणार, इथं मायनस राहणार. करेक्ट आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, या ठिकाणी हिअर इट इज, या केसमध्ये एक तरी नंबर ऑफ बॉन्ड याच्यात जास्त आहे, त्याच्यात कमी आहेत. दुसरा मुद्दा, हा न्यूट्रल पण आहे आणि हा पोलार आहे, चार्जड आहे. राईट. हा कसा आहे, हा या ठिकाणी न्यूट्रल आणि हा चार्ज, म्हणून ह्याची स्टॅबिलिटी जास्त, याची स्टॅबिलिटी कमी. दुसरा मुद्दा असा आहे, अपोजिट चार्जेस, अपोजिट चार्जेस present near to each other more stable than far away. म्हणजे कसं आहे, आता उदाहरणार्थ बघा, हाच कंपाऊंड आहे, CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2. आता याला ब्रेक केला आपण, याचं एक स्ट्रक्चर कसं तयार होतं, हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं प्लस झालं, इथं मायनस झालं. CH2 डबल बॉन्ड CH, CH, CH2, हे प्लस होणार, हे मायनस होणार, परत हे मायनस इथे शिफ्ट होणार, हे बॉन्ड इथे शिफ्ट होणार. CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, CH2. आता हे प्लस इथे राहणार, हे मायनस इथे राहणार. हे सगळ्यात स्टेबल राहणार, नो डाऊट, हे सर्वात स्टेबल राहणार, कारण इथं कुठलाच चार्ज नाही, बॉन्ड जास्त आहेत. इथं काय झालं आहे, फक्त हा बॉन्ड ब्रेक झाला, बॉन्ड ब्रेक झाला की इथं प्लस आणि मायनस झालं, इथे प्लस आणि मायनस जवळ आहेत. हा निगेटिव्ह चार्ज इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, असं इथं डबल बॉन्ड होणार, इथं निगेटिव्ह चार्ज होणार. इथला प्लस आणि मायनस दूर आहेत, इथला प्लस आणि मायनस जवळ आहेत. प्लस आणि मायनस जेवढ्या जवळच्या ॲटमवरती असतील तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते, कारण तुम्ही त्यांना दूर घेऊन जाण्यासाठी एनर्जी द्यावी लागते, कारण ह्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करून त्याच्यावरती आपल्याला एनर्जी अप्लाय करून त्यांना दूर घेऊन जावं लागतं, मग ते अनस्टेबल होतात. काय होतात, अनस्टेबल होतात. म्हणून या ठिकाणी प्लस आणि मायनस दूर असतील तर स्टॅबिलिटी कमी होते, प्लस आणि मायनस जवळ असतील तर स्टॅबिलिटी जास्त राहते. हाही एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा होता. आता पुढचा मुद्दा आहे, पुढचा नियम याच्यातला असा आहे, तो म्हणजे काय बघा, नेक्स्ट रूल आहे, निगेटिव्ह चार्ज ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम and positive on electropositive more stable. Positive on electronegative and negative on electropositive less stable. आता कसं, उदाहरणार्थ CH3 डबल बॉन्ड OH, हा बॉन्ड ब्रेक झाला आहे, हा इकडे शिफ्ट झाला आहे. CH3O मायनस, इथे प्लस OH, हा एक कंपाऊंड आहे. दुसरा कंपाऊंड आहे, हे उलट असं शिफ्ट झालं आहे, इकडे शिफ्ट झालं आहे असं गृहीत धरू आपण. CH3 इथे झालं आहे O प्लस, इथे झालं मायनस, हे OH. हा मोर स्टेबल असतो, हा लेस स्टेबल असतो, कारण ऑक्सिजनवर मायनस आणि कार्बनवर प्लस हे स्टेबल आहे, कारण हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे.
मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हवर प्लस आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हवर पॉझिटिव्ह हे स्टॅबिलिटी कमी करतं. दिस इज नॉट फेवरिंग, दिस इज अ फेवरिंग कंडिशन. हे एक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. येतं लक्षात. इलेक्ट्रोनिगेटिव्हवर निगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हवर पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट रूल काय आहे याच्यामध्ये, structure in which octet is complete. Structure in which octet is complete is more stable. कसं बघा, CH3OCH2 प्लस हा लोन पेर काय करतो, हा लोन पेर याच्यावरती शिफ्ट करतो आणि काय होतं, CH3O डबल बॉन्ड CH2 आणि प्लस चार्ज याच्यावर येतं. आता इथं प्लस चार्ज आलं तर तरी चालतं, पण हा स्टेबल असतो, हा मोर स्टेबल असतो, हा लेस स्टेबल असतो कंपॅरिझनमध्ये. याची स्टॅबिलिटी जास्त. हे असं का? कारण हे जे स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलात तर याचा ऑक्टेट पूर्ण आहे, याच्यामध्ये प्रत्येकाचा ऑक्टेट पूर्ण आहे. अगोदर मी हे लिहितो. आता पहा, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे या कार्बनचा ऑक्टेट पूर्ण आहे. आता इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे या ऑक्सिजनचं पण ऑक्टेट पूर्ण आहे. या कार्बनचं फक्त सेक्स्टेट पूर्ण आहे. हे पहा, बरोबर आहे, ह्याचं फक्त सेक्स्टेट पूर्ण आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, हे 2, हे 2 आणि इथले 2, कारण कोव्हॅलेंट बॉन्डमधले आपण काउंट करू शकतो. हे 2 इलेक्ट्रॉन याला पण काउंट करू शकतो, हे 2 इलेक्ट्रॉन याला पण काउंट करू शकतो. वी कॅन काउंट हिअर दीज इलेक्ट्रॉन्स. पण जेव्हा यांनी याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देणार, असा डबल बॉन्ड तयार होणार. डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर हे पहा, डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर हे इथं नसणार आहे. आता हे प्लस नसणार आहे, प्लस ह्याच्याकडे येणार आहे. इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन. याचा ऑक्टेट पूर्ण आहे, याचा पण ऑक्टेट पूर्ण आहे, कारण हे 4 आणि हे 2 आणि हे 2 4 8 झाले. याचे इथले 4 या ठिकाणी, राईट, आणि या ठिकाणी इथले 4, हे 2 आणि हे 2. या कार्बनचं पण ऑक्टेट पूर्ण होतं. याचा ऑक्टेट कंप्लीट आहे, याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते, त्याची स्टॅबिलिटी वाढते मित्र. हो, येतं लक्षात. तर अशा पद्धतीने हे जे मुद्दे आहेत हे रिपीट पहा. फार बेसिक व्हिडिओ मी बनवला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी म्हणजे हे रूल स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट, परीक्षेला हेच इम्पॉर्टंट येतं. स्ट्रक्चर, राईट रॉंग स्ट्रक्चर हेच महत्त्वाचं असतं. आता याचे एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी घेणार पुढच्या याच्यामध्ये. पुढचा व्हिडिओ एक्झाम्पलसाठी, एक्झरसाईजसाठी असेल, बरोबर आहे. पण हा व्हिडिओ बेसिक आहे. हे रिपीट पहा छानपैकी आणि तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे कळेल. पुढचे व्हिडिओ लक्षात येतील. ओके देन, थँक्यू.